पेमेंट कालवताना कृष्णा पवार बघू शकता मित्रांनो, अशी मेहनत घ्यावं लागते सोलर पंप इन्स्टॉल करायला आल्यावर. तर फायनल आता JCB पण बोलवलेलं आहे बघू शकता. आणि या साईडला तळ करायचं चालू आहे पाण्यासाठी आणि या साईडला आपल्याला सोलर पंप इन्स्टॉल करायचं आहे. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नाशिकला. एक नाश्ता चालू आहे भाऊचा गट्ट्याडवांचा नाश्ता चालू आहे. तर मित्रांनो, आज आम्ही सकाळी चाललेलो आहे नाशिक निमणीमध्ये. कुठं नांदूर नाक्याच्या पुढे निर्गली भागात, नांदूर नाक्याच्या पुढे निर्गली भागामध्ये तिथं आपल्याला एक सोलर पंप इन्स्टॉल करायचा आहे. कारण की तिथं सोलर पंपाचा थोडासा इव्हेंट भरलेला आहे, कार्यक्रम आहे. त्यासाठी आपल्याला सोलर पंप इन्स्टॉल करायचा आपला इकोझन कंपनीचा. तोच सोलर पंप आपण इन्स्टॉलेशन करण्यासाठी चाललो आहे. बघू शकता सनी भाई आहे, आम्ही दोघं जण आहे. आता घरी जस्ट निघायचं आहे. आता इथून आपण मळ्यात जाणार आहे कारण भाऊ त्यांच्याकडं, आणि तिथून मग जाणार आहे आपण तो सोलर पंप इन्स्टॉल करायला नाशिकला निलगिरी भागामध्ये. तर चला जाऊया, बघूया. तिथं अजून भरपूर कंपन्या आहे तिथं. लेट्स गो. फायनली मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे पायी कारण की आमची गाडीच पंक्चर होती. आता आम्ही चाऱ्यांपर्यंत हात देऊन आलेलो आहे बघू शकता वाडीत. आता इथून पण आपल्याला 1-2 किलोमीटर जायचं, असं झेंड्यावर पंढरपूर करून जावं लागेल. बघूया तिथे गेल्यानंतर काय होतं काही नाही. आता एक गाडी आली आहे, हात बीत देऊ, त्यात गाडीवाली घेते नाही बघावं लागेल. चला भेटू वेळा एक तिथं मस्त पैकी गोडावला आणि तिथून कसं काही न्यूज येते आपण बघणार. अरे आता बघू शकता सनी व्हायला गाडी वाटलं किती खुश झालेलं आहे. अरे एकदम राईट काम झालं. गोपो भाई भेटलेला आहे, चाललो आता गोपो व्हायचा गाडीवरती वाजून खात्री होती. गोपो भाई पेढे बिडे कधी का रे पेढे कधी गोपो भाई दोन आज. फायनली मित्र आता गोडाऊनला पोहोचलेलं आहे आपण. बघू शकता गाडी बिडी सगळं रेडी. आता इथून जवळपास 1-1.5 तासामध्ये आपण निलगिरी भागामध्ये राहणार आहे. हे बघू शकता गाडी बिडी सगळं रेडी आहे. सनी व्हायचा तिकडं थोडासा झोल देण्याला चालू आहे. बघून येऊया काय चालू आहे त्याचं काय माहिती. बघू शकता भंगार विंगार पुष्टे पाष्टे गोळा करून देतो इथं, करू लागतंय खात्रीमध्ये. बघू शकता. चला आता निघूया मस्तपैकी 5-1 मिनिटामध्ये आणि भेटूया डायरेक्ट निलगिरी भागामध्ये सोलर पंप इन्स्टॉल करायला. फायनली मित्रांनो, आता आम्ही निघलोय बघू शकता. सनी भाईने आम्ही पाठी भागा बसलेला आहे मस्तपैकी. आता उन्हाळा लागलाय, खूप ऊन लागलं चेहरा बघू शकता. तरी आता मोठ्या गाडीत चालू आहे, सावली येते. चला डायरेक्ट भेटूया आता आपण निलगिरी भागामध्ये आपल्या सोलर पंपाजवळ. बघूया पुढे अजून काय होतं, कसं आपण सोलर पंप इन्स्टॉल करतो कसा नाही. लेट्स गो. फायनली मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे मस्तपैकी लोकेशनवरती. बघू शकता गाडी बिडीला पार्किंग केलेली आहे. आता अजून 2 जण येते आपले जोडीदार. आणि बघू शकता आपलं मटेरियल पण इथंच पडलेलं आहे. बघू शकता आता इथं जागा आहे आपल्याला. बघू शकता इथं स्पॉट आहे. तिथं आता आपल्याला सोलर पंप इन्स्टॉल करायचं आहे. ऊन पण खूप झालेलं आहे. त्यात पहिले सर्वात प्रथम गड्डा वगैरे करून घेऊ. गड्डा झाल्यानंतर शिवला आपला खांब उभा करून घेऊ. त्यानंतर स्ट्रक्चर आवडून मस्तपैकी बाकीचं इन्स्टॉलेशनचं काम करून घेऊ खतरनाकमध्ये. चला आता बाकीचं पाठवून कॅमेऱ्याने बघू. बघू शकता मित्रांनी आपल्याला आपला इकोझनचा सोलर पंप इन्स्टॉलेशन करायचं आहे. बघू शकता खतरनाकमध्ये नाशिकमध्ये निलगिरी भागामध्ये आपली गँग पण आलेली आहे. बघू शकता एकच जणी वाटतं. तिथं गाडी बिडी पार्क केली आहे. तर इतकं खड्ड्याचं नियोजन लावावं लागेल आपल्याला. सर्वप्रथम खड्ड्याचं लागल्यानंतर मग सोलर पंप घेऊया इन्स्टॉलेशन करून. तर चला बघूया आता पहिले खड्ड्याचं नियोजन लावूया आणि त्यानंतर बघूया सोलर पंप इन्स्टॉल करायचा. तर फायनल आता JCB पण बोलवलेलं आहे बघू शकता. आणि या साईडला तळ करायचं चालू आहे पाण्यासाठी आणि या साईडला आपल्याला सोलर पंप इन्स्टॉल करायचा आहे. बघू शकता तर JCBने खड्डा करून घेऊ. आणि इकडे सनी व्हायचं बघू शकता. आपला जो मेन शिवेल आहे तो थोडासा वाकलेला होता, त्याच्यामुळे सनी व्हायच्याला आता सरळ खात आहे. बघू शकता कातून बिल गेले पार बीर बघू शकता. पण काय तो सरळ नाही होते, मोकार वाकेले आणि थोडीशी बगडी होती उन्हात आणायची. ऊन मोकार झालेलं आहे.
बघू शकता. हा धरेने बघू शकता एकदम ताकद लावतं हे, पण ते लय वाकेल आहे, मोडून जायचं बी वाटतं त्याच्यामुळं झेमेला. आता होणार म्हटल्यावरती होणारच आहे. बघू शकता उन्हात आणायचे. आणि या साईडला बघू शकता बाकीचे पण प्लॉट चालू आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे गणगण चालू आहे. प्रत्येकाला ज्याचा कृषी प्रधानासाठी बघू शकता स्टॉल लावते खतरनाक मध्ये बघू शकता. तर चला आता इथं खड्डा वगैरेचं माप काढूया आणि करूया मस्तपैकी सोलर पंप इन्स्टॉलेशन. त्यावर इकडं तळं होईल, तळं झालं की इकडं खड्ड्याची शिवेनच घेऊ आणि त्यानेच आपण करणार आहोत. तर चला लेट्स गो. तर मित्रांनो बघू शकता सनी व्हायचं काम चालू झालेलं आहे. त्यांनी कंट्रोल वायर फोन घेतलेला आहे बघू शकता. मोटर ठेवलेले इकडं सगळं लोखंड वगैरे बघू शकता, क्लिपा वगैरे सर्व काही इथं केबल वगैरे इथं पॅनल वगैरे त्याच्या खाली पाईप आहे. आणि आता इथं शेततळं होतं आहे. शेततळं झाल्या का लगेच त्या साईडला खड्डा झाला का लगेच आपल्या सगळं इन्स्टॉल करणार आहे आपण. ते अगोदर बसल्यापेक्षा बघू शकता सनी सेट आता कंट्रोलर जोडतं आहे. कंट्रोलर मोटर जोडून मस्तपैकी काम आपलं करून घ्यावा खतरनाक म्हणजे सर. तर फायनली आता आपल्या खड्ड्याला नंबर लागलेला आहे बघू शकता. जसे आलेलं आहे खड्डा खोदायचं काम चालू झालेलं आहे बघू शकता. आपला सिव्हिल वगैरे सर्व रेडी आहे. आता एकदा खड्डा झाला का सिव्हिल खांब भरल्यानंतर फक्त स्ट्रक्चर आवडून त्याच्यावरती ठेवायचं काम राहील, थोडंच काम राहील. तर चला आता टापके दिवशी खड्डा मारून घेऊया. त्यानंतर मस्तपैकी आपल्याला सोलर पंप घेऊया इन्स्टॉल करून इम्पोजन कंपनीचा. बघूया कसा इन्स्टॉल होतो कसा नाही खतरनाकमध्ये. ऊन पण खूप झालेलं आहे, आता मटेरियल पण मोकर तापलेलं आहे, चटके पण बसणार आहे, पण काही विषय नाही, आता करावं तर लागणारच आहे. चला घेतो आम्ही टापक्या दिशा आता आपण सिव्हिल खांब भरून. तर फायनली आता खड्डा झालेला आहे बघू शकता. सिव्हिल खांब आपण मातीमध्ये राहून दिलेला आहे, सिमेंट वगैरे गट्टू करायचं आहे त्याला बघू शकता. लगेच इन्स्टॉलेशनचं काम पण चालू झालेलं आहे. सर्वेक्षण व्हावी लागलेलं आहे, नटा लावायला बघू शकता. उन्हात आणा करून झालेलं आहे. आणि त्या साईडला तळ पण झालेलं आहे. त्याला फक्त कागद वगैरे लावायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, एकदम कडक होऊन जाईल तो बघू शकता. आणि आता मटेरियल पण मोकर तापलेलं आहे, हात नाही लावून देते वॉकात चटकेच बसते. तर पंजे वगैरे काहीच नाही आणलेले आहे आम्ही बघू शकता. बळेश्वर मंदिराजवळ नाशिकच्या महाबळेश्वर बघू शकता. प्रत्येक सेटअपचा काम चाललेलं आहे, कोणाचं काय. त्या साईडला तळं पण थोडंसं राहिलेलं आहे. आता आमचे झाले नाही या साईडचे नटा राहिले लावायचे, ते झाले का लगेच सावळून बिवळून लगेच स्ट्रक्चर या शिवलवरती ठेवायचं. त्यानंतर लगेच पॅनल आणि त्यानंतर नटविटर लावून वायरिंग करून लगेच आपला सगळं पूर्णपणे तयार होणार आहे बघू शकता. तर चला आता याच्यात आम्ही नटविटर त्या साईडचे राहील ते लावतो, आवळून घेतो आणि त्यानंतर टाकूया त्याच्यावरती पॅनल खतरनाकमध्ये. तर फायनली आता स्ट्रक्चर वगैरे पण आमचं आवडायचं झालेलं आहे बघू शकता. मोकर ऊन लागतं आहे, आम्ही टोपी वगैरे काहीच नाही आणलेली घाईमध्ये. आणि त्या साईडला बघू शकता सनी शेटंदी बी आलेले वाळू सिमेंट घेऊन बघू शकता. गाडीमध्ये वाळू सिमेंट आणायला गेले तिथे, सिमेंट वगैरे आणलेलं आहे. आणि इकडे आमचा रोशन भाई बघू शकता. तर लगेच नटाबिटा टाईट करायला भेटलेला आहे बघू शकता खतरनाक म्हणजे. आता तो नटाबिटा टाईट करेल त्यावर आता आपण सिमेंट घेऊया, याला गट्टू करूया. बघूया अजून आपला इक्वल 5 इंचीचा सोलर पंप कसा इतर होतो कसा नाही खतरनाक चालेल. चला सनी भाई आमचे आलेले आहे फायनली सिमेंट घेऊन. हिरावाडीत गेले तिथे मोकरला आणलेलं आहे. चला टापक्या दिवशी आम्ही नटाबिटा टाईट करून घेतो. त्यानंतर आपली जे स्ट्रक्चर आहे ते आता उचलून फक्त या सिव्हिलवरती ठेवायचे, नट वगैरे टाईट करून लगेच त्याच्यावरती पॅनल ठेवायचे. तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही स्ट्रक्चर वगैरे उचलून ठेवलेलं आहे वरती बघू शकता चौकांनी. आणि मोकार गरम होतं ते नेमकी आता मेन सिव्हिल त्याचे सपोर्ट वाकेल होते, त्याला सरळ करायला आम्हाला जवळ 15-20 मिनटं त्यालाच गेले, मोकार वाकेल होते. त्यानंतर आता बघू शकता सनी साहेब सपोर्ट लावतोय, रोशन आणि सनी बघू शकता. आणि आपलं जे मटेरियल आहे बघू शकता गल्ल्याचं मटेरियल आहे. आता याच्यावरती लगेच आपण पॅनल चढवणार आहे. आणि पॅनल चढवल्यानंतर लगेच त्याचे नट वगैरे टाईट करून वायरिंग करून लगेच आपली जी मोटर आहे बघू शकता या साईडला जे तळ आहे त्या तळ्यामध्ये सोडणार आहे आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर चालू होणार आहे. आणि हा पंप आपला 5 HP राहणार आहे मित्रांनो खतरनाक म्हणजे बघू शकता. अजून बी ते वाखव द्यायचे गाडी म्हणजे वकार मटेरियल दाबून आलेलं होतं त्याच्यामुळे थोडा झोलते मला होईल, पण तरी बी काही विषय नाही. चला आता टापक्या दिवशी आम्ही करून होत आहे सपोर्ट लावून घेतो आणि सावली करून घेतो, म्हणजेच पॅनलवरती गेल्यावरती आम्हाला सावली होईल त्या घरी बसायला, नंतर काही विषय नाही राहणार. लेट्स गो. फायनली मित्रांनो आता स्ट्रक्चर आपण वरती ठेवलं होतं, त्यानंतर पॅनल पण वरती ठेवलेलं आहे
आणि इन्स्टॉलेशन जवळपास संपूर्ण काम झालेलं आहे. आणि उन्हाने आमची बगडी पण मोकार झालेली आहे, मोकार गोटा झाला आहे उन्हाने. आणि बघ सनी भाई आता कंट्रोलर चिटकवतोय, कंट्रोलरची नटे टावरून सगळं काम झालेलं आहे. चला आता पुढच्या साईडनं पॅनल बिनल पाहू आपण. बघू शकता इकोजन 5 HP स्ट्रक्चर. चला तर पाट्या व्हायच्या कॅमेऱ्याने बाकीचा सगळा व्ह्यू घेऊया आणि थोडीशी माहिती पण जाणून घेऊया की इकोजनचा सोलर पंप कसा आहे कसा नाही. मस्तपैकी बघू शकता फायनली आपला इकोजनचा सोलर पंप इन्स्टॉल केलेला आहे आपण. बघू शकता वरल्या साईडला 4 पॅनल केलेले आणि खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले आहे. आणि त्या साईडला त्याचं पाणी टेस्टिंग करण्यासाठी बघू शकता तळ्याचं पण काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता कागद टाकते, कागद टाकल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे सोडणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मोटर टाकणार आहे. त्याचवर तुम्ही हा सोलर पंप बघू शकता आपला इकोजन कंपनीचा मस्तपैकी. रोशन भाई आता नट वगैरे टाईट करतो त्या साईडला बघू शकता. तर चला तर याची थोडीशी आपण ब्लॉगमध्येच का व्हायला थोडीशी माहिती जाणून घेऊया. पॅनल किती वॅटचे काय वगैरे पॉवर वगैरे सर्व काही. आणि बघू शकता इकडे बाकीची पण तयारी चालली प्रत्येकाची ज्याचे इव्हेंट करण्यासाठी. बघू शकता सगळेजण तयारी करते. बघू शकता नाशिकमध्ये इकडं फळं वगैरे झाडांचं चाललं आहे बघू शकता. चला आता आपल्या इकोजन सोलर पंपाची माहिती जाणून घेऊया. सनीबाईचा उन्हाने गोटा झालेला आहे त्याच्यामुळे तिकडं सावली जाऊन बसलेला आहे बघू शकता. तर चला आता इकोजनविषयी सोलर पंपाविषयी आपली थोडीशी माहिती जाणून घेऊया. खतरनाकमध्ये इकडं रोशन भाई भिडलेले मस्तपैकी नट आवळायला बघू शकता. तर इथे कंट्रोलला जोडलेलं आहे आपण बघू शकता. खतरनाकमध्ये त्याची माहिती वगैरे या साईडला आहे बघू शकता. इन्स्टॉलेशनचं काम पण चालू पूर्णपणे झालेलं आहे. आता फक्त नटा वगैरे टाईट करायचे राहिले. रोशन भाई बिल गेले आता नटा टाईट करायला ऊन जातील. सनी भाई पण आलेले आहे. चला इथे पॅनल तुम्हाला दाखवतो किती वाटते काय वगैरे सर्व काही माहिती. तर बघू शकता इथं माहिती दिलेली आहे. 540 वॅटचं एक पॅनल आहे. टोटल असे 9 पॅनल आहे बघू शकता. आयकॉन कंपनीचेच म्हणजे इकोजन कंपनीचे सोलर पॅनल आहे सगळे बघू शकता. सगळ्या पिना आपण एकत्र घेऊन बघू शकता. MC4 पिना इथं कंट्रोलमध्ये पोचायचे आहे. त्याच्यानंतर लगेच आपलं कंट्रोलर चालू होणार आहे बघू शकता. सनी भाई त्यांची थोडीशी गणगण होती आता नटा वगैरे आवळण्यासाठी. पाणी वगैरे चेंज झाली वाटतं बसत नाही. 18-19 बसेल बघ ना आहे आपल्याकडे बघ बघू शकता. एकदम मस्त सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. त्याला गटपूनचे राहिलेले होते बाकी सगळं काही झालेलं आहे मस्तपैकी. का आता आपल्याला मोटर वगैरे सोडायची त्याच्यामध्ये बघू शकता. आणि याचं जे सगळं जेवढं मटेरियल आहे तेवढं गॅलोनाईजचं मटेरियल आहे बघू शकता. म्हणजे याच्यात गंजण्या वगैरेच काही इश्यू नाही आहे. आणि की प्रत्येक सोलर पंपाची 5 वर्षाची वॉरंटी गॅरंटी असते. म्हणजे 5 वर्षात जर खराब वगैरे झालं तुम्हाला कंपनीकडून बदलून भेटेल ते बघू शकता. तर चला त्याच्यानंतर आपण मोटर वगैरे बघून तुम्हाला दाखवून देऊया की कशी काय मोटर आहे कशी काही नाही बघू शकता. या खोकड्यामध्ये एकामध्ये याच्यामध्ये हेड ठेवलेला आहे. याच्यामध्ये मोटर आहे बघू शकता 5 HPची. रोशन भाई आता हेड खोलून घेतो आहे पहिल्यांदा बाहेर. त्यानंतर आता सनी सेटसुद्धा बनलेले मोटर खोलून बाहेर घेण्यासाठी बघू शकता. आता स्क्रूच्या वेग असल्यामुळे एकच खोलून बाहेर घेऊया. चला तर सर्वात पहिले आपण हेड खोलून बाहेर घेऊया. हां तर बघू शकता फायनली आता हेडबीड खोलून घेतलेला आहे मस्तपैकी. बघू शकता तुम्ही इकोजन कंपनीचा 30 मीटरचा हेडपंप. याच्यावरच आपल्याला इथं मस्तपैकी कृषी प्रदर्शनामध्ये पाण्याचा प्रेशर दाखवायचा आहे बघू शकता. 30 मीटरचा हेडपंप आहे खतरनाकमध्ये एकदम पूर्ण स्टील बॉडी आहे. आट्टे बिट्टे पण बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आहे काहीच विषय नाही. 30 मीटरचा हेडपंप आहे. स्टीलनेस बॉडी सगळी मधून लोखंडाची जाळी वगैरे त्याला. आता यानंतर आता आपण मस्तपैकी आता मोटर खोलून घेऊया. हेड तर घेतला आहे बाहेर घेऊन आणि आता मोटर खोलून बाहेर घेऊया. आणि मोटर पण बघूया 5 HPची. सनी शेट खोलतो आहे आता कत्री होते खोलली बी आहे. लय पॅक आहे वाटतं ते. आणि बघू शकता मोटर पण आपण फायनली खोलून बाहेर घेतलेली आहे. इकोजन कंपनीची 5 HPची DC मोटर बघू शकता. हा DC मोटर बघू शकता. दोघं एकदम काथून बिलगलेले सनी भाईनी रोशन भाई. फायनली त्यांनी खोलून घेतलेली वायर बघू शकता. बघू शकता आता आपल्याला मोटर आणि दोन्ही कनेक्ट करायचे आहे.
तर मित्रांनो हा इकोजन कंपनीचा 30 मीटरचा हेडपंप आहे, जो की जवळपास 100 ते 150 फुटाला खाली चालतो, बघू शकता खतरनाक मध्ये. तर आता सर्वात पहिले आपण मस्तपैकी मोटर आणि हेडपंप कनेक्ट करूया आणि त्यानंतर बघूया अजून पुढं काय नियोजन होतं काही नाही. आता थोडासा ब्रेक घेऊया, गँगला थोडासा झिमेला झालेला आहे, गँगला थोडंसं फिरून आणतो. बघू शकता आपला सोलर पंप कसा दिसतोय तिकडे, बघू शकता, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता बबलू भाईचा जमेला चालू आहे. पाईप गरम करतोय तो. ॲक्च्युली पाईप गरम होतच आलेला आहे. तर रोशन त्याच्या पाठीमागे बघ पाईप धरून त्याला थोडीशी मदत करतोय. आणि इकडे काकांचं हे टाकायचं चालू आहे. बघू शकता हे नाशिक शहर खूप मोठा मेळावा भरताना इथे. आता तू धर ना, धर तू त्यानं. तर फायनली आता पाण्याचा टँकर पण आलेला आहे, बघू शकता. आणि पाणी वगैरे तळ्यामध्ये साचतंय. त्या साईडला आपला सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. आणि बघू शकता पाणी आता लगेच त्या तळ्यामध्ये सोडत आहे. आणि तर आपलं नेपाल पण बसवायचं काम चालू झालेलं आहे. इकडे बघू शकता सनी भाई रोशन भाई बसवत आहे, दोघं जण. पाईपले जाड आहे, लवकर गरम नाही होते तो, पण तरी चालू आहे प्रयत्न, बघू शकता खतरनाक मध्ये. तिकडे 6000 लिटर पाणी आणलेलं आहे. आणि आपलं तळ बघूया आता किती भरतं किती नाही, मस्त आहे की. त्यानंतर आपल्याला ही जी मोटर आहे त्याच्यामध्ये सोडायची आहे त्या तळ्यामध्ये. तर त्याला सर्वप्रथम नेपाल बसवून घेऊया आणि त्यानंतर मग मस्तपैकी मोटर त्या तळ्यामध्ये सोडून देऊया. बघूया, एकदम खतरनाक तळं साचतंय. आणि अजून पाईप काय गरम होत नाही, लय कडक पाईप आहे. तसं आता नेपाल बसून घेऊ, बघूया मग नंतर पुढं अजून आपला पाणी प्रेशर सोलरचा. सिमेंट कालवताना कृष्णा पवार. बघू शकता मित्रांनो, अशी मेहनत घ्यावं लागेल सोलर पंप इन्स्टॉल करायला आल्यावरती. तेव्हा आम्ही पाणी घेतलं इथून तळ्यातनं. तळ इतका तयार केलेला आहे. तुम्ही येऊ शकता उद्या तळ बघायला. सगळं बघायला पाण्याची कसं चालतं कसं काय सगळं. आमचा पंप फिट झालेला आहे. तळ्यामध्ये जायची रिस्क घेऊ नका लय. आणि हे बघ तळ तर एकदम खोल आहे. ज्याला पोत येत असेल त्यांनीच इथं जावा. नाही तर अजिबात जाऊ नये, लय खोल आहे. कमी झोल जमिनी कार्यक्रमामध्ये बाबले अजून टाकतो का सिमेंट? आहे एक सिमेंट. हे काय टाक ना टाक. बघू शकता 2-2 पॅकेट घेऊन येलो आपण 5-5 किलोचे. एक पॅकेट संपलंय, आता दुसरं पॅकेट. थोडं ठेव फक्त त्याला चोपडं करायला. हा बस का? टाक ना अजून. तर फायनली मित्रांनो आता मोटर वगैरे सोडलेली आहे आपण, बघू शकता. सगळी काही जी तयारी, सर्व काही तयारी झालेली आहे. आणि आता जवळपास संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे, उन्हाळा त्याच्यामुळं, तरी बी अजून भरपूर आहे. तर सर्व काही झालेलं आहे. तर सर आता मोटर चालू करून बघूया, पाणी प्रेशर बघूया. रोशन कर चालू मोटर. केबल पांगून द्यायची. बघू शकता पावडर हाई द्यायची. याच्यामध्ये तळ्यामध्ये मोटर सोडलेली, बघू शकता. आपली मोटर कशी चमकते आहे, पूर्ण स्टीलनेस मोड आहे, याच्यामुळं काढण्याचा वगैरे काही इश्यू नाही. बघूया आता किती पाणी प्रेशर मारतो जागीच. पटकन 2-1 फुटावरती सोडलेली पाणी. तळं काही एवढं खोल नाही आपलंवालं. तर चला आता बघूया. आता 1-2 मिनटात आपली मोटर चालू होणार आहे. मोटर चालू केल्यानंतर 15 ते 20 सेकंद लागतात पाण्यासाठी. तर चला बघूया. बघू शकता पाणी चालू झालेलं आहे. 5 वाजेचा हा पाणी प्रेशर. बाळा 1 मिनिट चालू राहते बघा. नाही अशीच आहे, तिला दाब नाही त्याच्यामुळं पाणी. तर चला आता परत एकदा मोटर उलटी करून बघूया पाणी प्रेशर वाढतो का काय अजून. तर बघू शकता आता जॉईंट चेंज केलेले आहे आणि पाणी प्रेशर थोडासा खतरनाक वाढलेला आहे, बघू शकता. इकोजन कंपनीचा, कारण की आता ऊन नाही आणि त्याला दबाव वगैरे काही नाही, एवढं काहीच नाही. तरी पण बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. 30 मीटर कंपनी. याचा ऐवजी जरी 20 मीटरचा हेडा असतं तर अजून पाणी प्रेशर जोरात असतं. पण तरी पण तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता खतरनाकमध्ये इकोजन कंपनीचा. इथं नाशिकमध्ये कृषी कुंभ 16 आहे, याच्यामध्ये आपला हा जो इकोजन सोलर पंप आहे तो आपण प्रदर्शन करण्यासाठी लावलेला, इन्स्टॉल केलेला आहे, बघू शकता. तर मित्रांनो, आणि इकोजन कंपनी एकदम बेस्ट आहे. 5 वर्षाचा इन्शुरन्स भेटतो. म्हणजेच काही मोटर वगैरे जळाली काही झाली
तर तुम्हाला 5 वर्षाचा मोटर वगैरे बदलून भेटेल. त्यासाठी एकदम मस्त आहे, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा इकोझन कंपनीचा सोलर कसा वाटला आणि पाणी प्रेशर आता 5 वर्षात तुम्ही बघू शकताय, कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली आता आपलं इन्स्टॉलेशनचं आणि याचं जे सर्व काम झालेलं आहे, बघू शकता. सोलर कंपनी इन्स्टॉल झालेलं आहे आणि मोटर पण चालू झालेली बघू शकता. या तळ्यामध्ये आपण मोटर सोडलेली आहे, त्याला मोटर पण बघूया आणि पाणी प्रेशर पण बघूया. बघू शकता त्या कोपऱ्यामध्ये मोटर सोडलेली आहे आणि लगेच मोटर चालू केलेली आहे. 5 वाजता तर संध्याकाळी 5 वाजलेले. बघू शकता हा इकोझन कंपनीचा 500 सोलर पंपाचा पाणी प्रेशर एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. काहीच विषय नाही आणि सोलर कंपनी एकदम मस्त आहे. नाशिकमध्ये कृषी कुंभ 16 या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आपला इकोझन कंपनीचा सोलर पंप आपण इथे इन्स्टॉल करण्यासाठी आलेलो होतो आणि जवळपास सर्व काम झालेलं आहे इन्स्टॉलेशनचं आणि याचं जे सर्व पाणी वगैरे पण मारलेलं आहे, बघू शकता तुम्ही. परत एकदा हा पाणी प्रेशर. चला इथे तुम्हाला जॉईंट वगैरे पण दाखवतो मित्रांनो मस्तपैकी, कारण की जॉईंट जरी उलटे पालटे झाले तरी पाण्याला लगेच फरक होतो. उलटा पालटा जॉईंट झाला तर पाणी प्रेशर लगेच कमी होऊन जातो. त्यासाठी तुम्हाला कंट्रोलरचे जॉईंट पण दाखवतो, बघू शकता. या साईडला आपला सगळं इन्स्टॉल झालेला आहे आणि त्याचे जॉईंट पण तुम्हाला बघू शकता तुम्ही. जवळपास कलरला कलर जॉईंट आहे, म्हणजेच उलटा पालटा याच्यात काहीच नाही. जर तुम्ही लाल पिवळा जर केला तर याचं पाणी कमी चालू शकतं आहे. सोपं आहे, त्या कलरला कलर जॉईंट द्यायचे, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला इकोझनचा सोलर पंप कसा वाटला आणि आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आलो होतो नाशिक सिटीमध्ये कृषी कुंभ 16 या ठिकाणी आपला इकोझनचा सर्व इन्स्टॉल करण्यासाठी आणि आपलं जवळपास सर्व काम झालेलं आहे. मोटर पण चालू करून दिलेली आहे आपण, बघू शकता. आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण येऊनच थांबूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा जगा नका व्हिडिओमध्ये.